नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी की कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती, जे की अतिसंभाव्य प्रश्न जे की खूपच महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। आणि कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल पदासाठी अतिशय उपयुक्त IMP प्रश्न आहेत। तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? ए नीरा व पवना, बी मीना व भीमा, सी मुळा व मुठा, डी कऱ्हा व कुकडी। योग्य उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। योग्य उत्तर आहे सी मुळा व मुठा। पुढील प्रश्न आहे, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? ए खेड, शिवापूर, बी सुपे, सी पाटस, डी आर्वी। उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो। योग्य उत्तर आहे डी आर्वी। पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह रिकामी जागा या वर्षी केला? ए 1936, बी 1926, सी 1927, डी 1928। तुमचे योग्य उत्तर आहे सी 1927। पुढील प्रश्न आहे, मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? ए मोर, बी गिधाड, सी खार, डी चिमणी। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये। योग्य उत्तर आहे ए मोर। पुढील प्रश्न आहे, अशोकाच्या रिकामी जागा येथील स्तंभावरून भारतीय राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे? ए गया, बी सारनाथ, सी रांची, डी राजगृह। योग्य उत्तर आहे बी सारनाथ। पुढील प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? ए मुळशी, बी जुन्नर, सी वडगाव, डी शिरूर। उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्स मध्ये। योग्य उत्तर आहे बी जुन्नर। पुढील प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी रिकामी जागा समाजाची स्थापना केली? ए सत्यशोधक, बी आर्य, सी प्रार्थना, डी भारत सेवक। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचे योग्य उत्तर आहे ए सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मिश्रण आहे? ए पाणी, बी हवा, सी माती, डी खडू। तुमचे योग्य उत्तर आहे ए पाणी। पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर बाबत कोणते विशेष कलम रद्द झाले आहे? ए कलम 320, बी कलम 340, सी कलम 360, डी कलम 370। तर तुमचे योग्य उत्तर आहे डी कलम 370 रद्द करण्यात आले आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणा संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधानसभा, डी विधान परिषद। उत्तर कमेंट करून सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे बी राज्यसभा। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? ए सरोजिनी नायडू, बी प्रतिभाताई पाटील, सी इंदिरा गांधी, डी डॉक्टर ॲनी बेझंट। तर तुमचे योग्य उत्तर आहे बी प्रतिभाताई पाटील। पुढील प्रश्न आहे, इंडियन मिलिटरी अकादमी रिकामी जागा येथे आहे? ए पुणे, बी नाशिक, सी देहरादून, डी कलकत्ता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी देहरादून। पुढील प्रश्न आहे, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? ए विस्तार अधिकारी, बी गट विकास अधिकारी, सी जिल्हा अधिकारी, डी पंचायत समिती सभापती। तर योग्य उत्तर आहे बी गट विकास अधिकारी। पुढील प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ए स्वादुपिंड, बी जठर ग्रंथी, सी यकृत ग्रंथी, डी लाल उत्पादक। योग्य उत्तर आहे सी यकृत ग्रंथी। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ए जळगाव जिल्हा, बी गडचिरोली, सी अहमदनगर, डी नंदुरबार। योग्य उत्तर आहे सी अहमदनगर जिल्हा। पुढील प्रश्न आहे, तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? ए पूर्व दिशा, बी पश्चिम, सी उत्तर, डी दक्षिण। कोणत्या दिशेला आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे बी पश्चिम दिशेला आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नंदुरबार, बी जळगाव, सी वाशिम, डी चंद्रपूर। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी?
तर याचं योग्य उत्तर आहे डी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ए मॅंगनीज, बी लोह खनिज, सी तांबे, डी बॉक्साइट। तर तुमचे योग्य उत्तर आहे डी, बॉक्साइट। पुढील प्रश्न आहे, जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते? ए परभणी, बी अमरावती, सी रत्नागिरी, डी लातूर। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा। योग्य उत्तर आहे सी, रत्नागिरी। पुढील प्रश्न आहे, आर्याचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? ए यजुर्वेद, बी ऋग्वेद, सी सामवेद, डी अथर्ववेद। तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच सांगाल। योग्य उत्तर आहे बी, ऋग्वेद। तर अशा प्रकारे आपण 20 प्रश्न जीके जे घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।